महाराष्ट्र सरकारसोबत थेट काम करण्याची संधी आणि महिन्याला 61,000 रुपये स्टायपन. होय, सीएम फेलोशिप महाराष्ट्र 26च्या अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्ही ग्रॅज्युएट झाला असाल, महाराष्ट्रामध्ये राहत असाल, गव्हर्नमेंट सोबत पॉलिसी, ॲडमिनिस्ट्रेशन आणि डेव्हलपमेंट प्रोजेक्टवर काम करायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्राम हा महाराष्ट्राचा शासन उपक्रम आहे. यामध्ये निवड झालेल्या कॅन्डिडेटला कलेक्टर ऑफिस, सीईओ ऑफिस आणि गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करायची संधी मिळते. या फेलोशिपमध्ये तुम्हाला दर महिन्याला 56,100 रुपये स्टायपन आणि 5,400 ट्रॅव्हल्स अलाउन्स मिळतो, जे म्हणजे टोटल 61,000 रुपये पर महिना तुम्हाला मिळते. इलिजिबिलिटी क्रायटेरिया अप्लाय करण्यासाठी वय 21 ते 26 वर्ष असावे. कोणत्याही शाखेत ग्रॅज्युएशन मिनिमम 16% असणे आवश्यक आहे. मराठी, हिंदी आणि इंग्लिश यांचे बेसिस नॉलेज पाहिजे आणि कम्प्युटर आणि इंटरनेटचे स्किल गरजेचे आहे. सिलेक्शन प्रोसेस याच्यामध्ये तुम्हाला 3 स्टेट कंप्लीट करायचे आहेत. ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आणि इझी रायटिंग अँड पर्सनल इंटरव्ह्यू हे 3 स्टेट असतात. हे अर्ज करायची शेवटची तारीख दिली आहे 27 मे 2026. तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून टाकायचं. आणि चला मी तुम्हाला स्क्रीनशॉटवर दाखवतो की कशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरायचा आहे. तर होम पेजवर यायचं, त्यानंतर अप्लाय नावावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस मिळेल आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पहिले रजिस्ट्रेशन आणि प्रोफाईल क्रिएशन करायचं, मग फॉर्म फिल करायचे आणि पेमेंट करायचं आहे. तर चला मी सर्वात खालते आपल्याला प्रोसीड आणि ॲप्लिकेशनवर साईन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा पेज ओपन होणार आहे. इथे आपले इन्फॉर्मेशन करत पहिले तुम्ही लॉग इन केलं असाल ठीक आहे. अगर लॉग इन नाही केलं असेल, रजिस्टर नाही केलं असेल तर तुम्ही वरती रजिस्ट्रेशन ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ईमेलवर OTP पाठवायचा आहे. OTP आल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे, पासवर्ड क्रिएट करायचा आहे, कन्फर्म करायचा आहे आणि जो कॅप्चर कोड आहे सेम सर तुम्हाला तिथे टाकायचा आहे. मी टाकून देतो आणि क्लिक बटनवर टॅप करून आणि रीड करून टाकायचं आणि आय ॲग्रीवर क्लिक करायचं. रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक करायचं. नोंदणी यशस्वी, कृपया आपले प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी सुरू ठेवा. ठीक आहे पर क्लिक करा. त्याच्यानंतर असं एक सेक्शन ओपन होणार आणि त्याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन, ॲड्रेस डिटेल आणि लाईव्ह फोटो कॅप्चर हे टाकायचं आहे. आता त्यानंतर पर्सनल डिटेलच्या बारेमध्ये विचारणार आहे. तुम्हाला आपलं नाव द्यायचं आहे, पहिलं नाव आणि मिडल नाव आणि लास्ट नाव. ठीक आहे, ते ॲटोमॅटिकली तुमचं पुरा नाव येऊन जाणार. त्यानंतर फादर नेम्स, ठीक आहे, वडिलाचं नाव आणि विचारतं तुम्हाला आणि मदर आईचं नाव. ठीक आहे, ते टाकायचं आणि जो मेल अँड फिमेल दोनामधून जो जेंडर सिलेक्ट करायचं आणि आपली जन्मतारीख, डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचं. जन्मस्थान विचारलं आहे, ते जन्मस्थान आपलं टाकायचं आहे. जसं पुणे आपलं जन्मस्थान आहे तर ते टाकायचं. आणि मॅरिड स्टेटस तुमचा लग्न विवाहित आहा का त्याच्या बारेमध्ये तुम्हाला विचारायचं आहे. येस अँड नो पर सिलेक्ट करायचं. ठीक आहे, त्यानंतर लँग्वेज मदर टंग. ठीक आहे, तर आपण मराठी लँग्वेज प्रिफर करूया सिलेक्ट करून. आणि त्यानंतर आधार नंबर तुम्हाला विचारला आहे, त्या आधार नंबर आपला टाकून द्यायचा आहे. नंतर पुढे सेक्शन ओपन होणार. त्यानंतर आपल्याला ॲड्रेस डिटेलच्या बारेमध्ये तुम्हाला विचारणार आहे, ज्यामध्ये ईमेल ID तुम्हाला टाकायचे आहे. तर ईमेल ID नंतर टाकल्यानंतर तुमचा फोन नंबर जो बी आहे डॉट त्याच्यावर OTP येणार आहे आणि OTP सबमिट करून आणि नंतर खालतं तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे. काय ते लँडमार्क आहे. कंट्री तुम्हाला माहीत आहे इंडिया सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला सर्वांना. आणि जो स्टेट आहे महाराष्ट्रामध्ये जे आहे CM F मतलब चीफ मिनिस्टर फेलोशिप. त्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे पुणे आणि जो तुमचा तालुका पालघर वगैरे जो बी आहे एरिया निवडायचा आहे तुम्हाला. जो जसं विलेज, अर्बन या रुरल सिटीचं नाव तुम्हाला द्यायचं आहे आणि पिनकोड नंबर टाकून आणि तुम्हाला विचारत आहे की पत्रव्यवहारित पत्ता व कायमाचा पत्ता एकच आहे का, तो परमनंट ॲड्रेस तुम्हाला विचारणार आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही होय करायचं आहे आणि सेव्ह आणि प्रोसीड पर जतन करायचं आहे तुम्हाला. ही स्टेप क्लिअर झाली. दुसरी स्टेप क्लिअर झाली. आता थर्ड स्टेप आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर याच्यानंतर तुम्हाला विचारणार आहे की लाईव्ह फोटो कॅप्चर अँड व्हिडिओ KYC याच्या बारेमध्ये तुम्हाला विचारणार आहे. तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे, बरं कसं आपण प्रोसीड करू शकतो. मध्ये चेहरा स्पष्टपणे दिसणे आवश्यकता आहे, दोन्ही कानं दिसणे आवश्यकता आहे आणि फोटोमध्ये शक्यतो साधी पश्चिमभूमी असणे आवश्यकता आहे. ठीक आहे, ते कॅमेरा ऑन होणार आणि त्या ऑनमध्ये तुमचा फोटो कॅप्चर करायचा आहे. कॅप्चर फोटो झाल्यानंतर तुमची ती आपली फोटोग्राफ येऊन जाणार आहे. लाईव्ह फोटो माझी कॅप्चर आली आहे, त्याच्यामुळे हे फोटो तुम्ही बघू शकता. असे तुमचे फोटो येणार. 15 सेकंद आपला व्हिडिओ रेकॉर्ड करा. आपले नाव, आपला गाव, शहर जो बी आहे आणि जिल्हा सांगायचा आहे. जसं माझं नाव आहे प्रमोद कुमार. ठीक आहे, आपल्याला सांगायचं आहे व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तसं आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग करून कॅप्चर करायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे. 15 सेकंडचा व्हिडिओ तुम्हाला करायचा आहे. बघा मी व्हिडिओ रेकॉर्डिंग केला आहे आणि तुम्ही इथून पाहू शकता आपली व्हिडिओ रेकॉर्डिंग कशी झाली आहे. तुम्हाला वाटत असेल परफेक्ट झाली आहे तर आपण सेव्ह करू शकता. वाटला की व्हिडिओ परफेक्ट आहे, कन्फर्म करायचा आहे तर तुम्ही कन्फर्म करू शकता. और सेव्ह, प्रोसीड आणि जतन करा.
असा तुमचा इंटरफेस होणार आणि आपण जे आपण केला जे रजिस्ट्रेशन आहे ते तुमची सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालं आहे आणि तुम्हाला अप्लाय करायसाठी फॉर्म तुम्हाला मिळू शकते, त्याच्यावर तुम्ही अप्लाय करा. बघा नेक्स्ट सेक्शन असं तुम्हाला ओपन होणार आहे आणि ती चीफ मिनिस्टर फॉलोशिप प्रोग्राम 2026 असं तुम्हाला देणार आहे. आपण पहिली स्टेप, दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप कंप्लीट, मला तिसरी स्टेप आता आपण कंप्लीट करूया. ठीक आहे, ऑलरेडी आपण रजिस्ट्रेशन केलं आहे त्याच्यामुळे आपण 2 स्टेप आपण कंप्लीट केली आहे पहिले. आता हे बाकीचे स्टेप कंप्लीट करूया आणि असा इंटरफेस आपला ओपन होणार आणि बिझनेस डिटेल, ॲड्रेस डिटेल आणि क्वालिफिकेशन बेसिकली 2 डिटेल आपण दिली आहे आणि क्वालिफिकेशन डिटेल आता तुम्हाला द्यायचं बाकी आहे. तर इथे 10, 12th आणि हायर एज्युकेशन ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तुमच्या आणि मास्टर डिग्री झाली असेल तर ते इथे फिलअप करायचं आहे. बेसिकली तुम्हाला सांगून द्यायचे आहे तर स्टेट आपला जो महाराष्ट्र स्टेट निवडायचा आहे, बोर्ड पुणे बोर्ड निवडायचा आहे आणि क्वालिफिकेशन स्टेटस पास आहात का फेल आहात इथे तुम्हाला विचारणार आहे आणि इथे डेट टाकायचा आहे, उत्तरनं केव्हा झालं तो महिना वगैरे टाकायचा आहे आणि पर्सेंटेज आपला 90.1 जो बी समथिंग आहे आणि ती ॲड ऑनवर क्लिक करायचं आहे. तपासणारे यशस्वी जोडले आहेत, ओकेवर क्लिक करायचं. तर आपण 12वी सिलेक्ट करायचं आहे, त्याच्यामध्ये सायन्स होता तुम्हाला सायन्स सिलेक्ट करायचा आहे आणि स्टेट आपला महाराष्ट्र आहे तो निवडायचा आहे आणि जो स्टेट बोर्ड आहे आपल्याला बोर्ड निवडायचा आहे आणि पास झाला आहे का ते बी तुम्हाला निवडायचं आहे. डेट टाकायचं आहे आपल्याला, पर्सेंटेज आपल्याला 78.90 टाकायचं आहे आणि ॲड ऑनवर क्लिक करायचं आहे. शिक्षण तपासणीला यशस्वी जोडली आहे, ओकेवर क्लिक करायचं आहे. बरं आता आपल्याला ग्रॅज्युएशन कंप्लीट झाली आपली ते द्यायचं आहे. तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये काय केलं आहे, BSc BTech वगैरे जो बी आहे ते टाकायचं आहे आणि जो स्पेशलायझेशन जो नाव आहे सब्जेक्टचे नाव वगैरे तुम्ही आपल्या हिशोबानं टाकू शकता. ठीक आहे, कम्प्युटर सायन्स वगैरे आणि इथे स्टेट निवडायचं आहे, युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायचं आहे, पास झाला आहे का, डेट वगैरे टाकायचं आहे आपल्याला, जो डेट मार्कशीटवर डेट राहते ते डेट टाकून द्यायचं आहे, पर्सेंटेज टाकून द्यायचा आहे जो किती झाला तुमचा आणि ॲड ऑनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खालतं तुम्हाला विचारणार आहेत की तुम्हाला जाहिरात नमुने केल्यानुसार आपल्याकडे अनुभव आहेत का, काही अनुभव आहेत का, तो हो करायचा आहे तर नाही करायचा आहे. जसं मी हो केला आहे. सेल्फ एम्प्लॉय आहे का, बरं हे सिलेक्ट करायचं आहे आणि जो तुमचा जॉब आहे फिर एक्सपिरियन्स CSC सेंटर आहे माझ्याकडे तो मी सिलेक्ट करायचा आहे. आपण साधा कार्य करत आहात का, ते ती वर्किंग नो आणि जो ती माझा एक्सपिरियन्स म्हणत आहे ते टाकून द्यायचं किती महिने झाले आणि ॲड ऑनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि प्रोसेसवर जतन करायचं आहे. अनुभव तपासणी यशस्वी जोडल्यात ओके वर क्लिक करायचं. वर्क एक्सपिरियन्स डिटेल ॲड ऑन झाली आहे, तुम्ही बघू शकता इथं आणि तुम्हाला जो अनुभव एक्सपिरियन्स आहे त्याची तुम्ही डिटेल देऊ शकता आणि सेव्ह प्रोसीड आणि जतन करावर क्लिक करून टाकायचं. बेसिस डिटेल आपल्याला झाली आहे, ॲज डिटेल बी झाला आहे, क्वालिफिकेशन डिटेल बी आपण दिला आहे, एक्सपिरियन्स डिटेल बी दिला आहे आणि अदर डिटेलमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन विचारणार आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. मराठी भाषेत आपल्याकडे प्रवीण्य दर्शवा. ठीक आहे, तुम्हाला वाचता येते क्लिक करायचं आहे हो, तुम्हाला लिहिता येतं आहे होय आणि बोलता येतं आहे होय करायचं. आपण याच्यामध्ये दुसरा ऑप्शन आपल्याला विचारणार आहे आपला हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरुष ज्ञान आहे का, येस करायचं हो. आणि तिसरा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे की तुम्हाला इंटरनेट वापरायचं आणि संगणक हाताळण्याचं मूलभूत ज्ञान आहेत का, हो करायचं आहे. तर चौथा ऑप्शन तुम्हाला अर्जदाराचे यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचे काम केले आहेत का, तर मला याच्यानंतर काम नाही केलं तर मी नो करतो. यानंतर तुम्हाला ब्लड ग्रुप निवडायचा आहे. तसा माझा A ग्रुप आहे, A पॉझिटिव्ह, ते सिलेक्ट करायचं आहे. आणि मदर ऑक्युपेशन आईचा व्यवसाय होम मेकर तुम्हाला जो वाटत आहे तुम्ही तो करू शकता, हाऊस वाईफ या होम मेकर जो बी आहे. आणि फादर जसं फादरचा व्यवसाय लेबर तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि याची ती मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या 2026ची माहिती तुम्हाला कुठून मिळाली आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. सोशल मीडियावरून तुम्हाला माहिती मिळाली आहे तर ते मी सिलेक्ट करू शकतो याच्यावर. त्या प्रकारे तुम्हाला माहिती फिलअप करायची आहे आणि सेव्ह प्रोसेड आणि जतनवर क्लिक करायचं आहे. तपासणी यशस्वी सबमिट केली आहे, त्याच्यानंतर ओके करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण अदर डिटेल बी कंप्लीट केली आहे. आता एक्झाम लोकेशन आपल्याला निवडायचं आहे, ते निवडून टाकायचं आपण. पहिला ऑप्शन पुणे, दुसरा ऑप्शन बॉम्बे, तिसरा ऑप्शन नागपूर. आपल्या गरजेनुसार आपण ॲड्रेस निवडायचा आहे आणि सेव्ह प्रोसीड आणि जतनवर क्लिक करायचं आहे. स्टेप सक्सेसफुली झाली आहे तुमची आणि त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे. एक्झाम लोकेशन प्रिफरन्स आपण दिला आहे आणि आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. ती आपली फोटो द्यायचे आहे. तुमची फोटो 50 KB आणि 500 KBच्या बिचामध्ये फोटो पाहिजे. KB सेम प्रोसेड आपल्याला सिग्नेचर तुमची सेम पाहिजे, तुम्हाला 50 KB आणि 500 KBच्या बिचामध्ये पाहिजे आणि ते अपलोड करायचं आहे. अपलोड झाल्यानंतर सेव्ह आणि प्रोसेडवर क्लिक करायचं आहे. हे पुरे स्टेप आपले कंप्लीट झाले आहेत आणि नंतर हे तुमची डिटेलच्या बारेमध्ये मला दिलं आहे. त्यानंतर मी आपले डिटेल ओपन नाही करू शकत कारण की यूट्यूबच्या अल्गोरिथमच्या हिशोबानं ते मला कॉपी स्ट्राईक मिळू शकते. कोणाची पर्सनल इन्फॉर्मेशन मी शेअर करू शकत नाही. त्यामुळे मी थोडा ब्लरी इफेक्ट थोडासा आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता.
की खरं काय बी मिस्टेक वगैरे तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक करून आणि ते आपण करेक्शन करू शकता. इन्फॉर्मेशन आपण तुम्ही बघू शकता करेक्ट आहे का नाही आहे. वाटला तर करेक्शन करायचं आहे तुम्हाला. फॉर्ममध्ये काही चुकी झाली असेल तर तुम्ही बॅक बटनवर दाबून आणि आपला जो नाव गाव वगैरे करेक्शन करू शकता. होऊ शकता ती माझी लाईव्ह फोटो आली आहे, लाईव्ह व्हिडिओ आली आहे. याच्यामुळे ती कॅप्चर आपण ते फोटो आणि सिग्नेचर अपलोड केला आहे हे बी आहे आणि प्रोसेसवर क्लिक करायचं आहे. तर तुम्ही कन्फर्म केला तर माहिती आपली चेंज होणार नाही. तर बेसिकली माझी माहिती ओके आहे तर मी कन्फर्म करणार. बघू शकता ती माझी पूरी कंप्लीट स्टेप झाली आहे. आता मला फक्त पेमेंटवर क्लिक करायचं आहे, म्हणजे पेमेंट द्यायचं आहे. सेक्शन असं ओपन होणार आहे आणि तुम्हाला 500 रुपये फी येते तुम्हाला दाखवत आहे आणि तुम्हाला पेमेंटवर क्लिक करायचं आहे आणि ते तुम्ही पेमेंट करून टाकायचं. त्यानंतर मग आपल्याला जे एक्झाम कधी आहे ते जूनमध्ये होऊ शकते आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला अपडेट देईल. तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.